जागतिक थॅलेसेमिया दिन। थॅलेसेमिया रक्ताचा एक असा आजार आहे की ज्यावर अजून कायमस्वरूपी उपायच सापडलेला नाहीये। सध्या परिस्थितीत भारत या रोगाची राजधानी होऊ पाहतोय। जनजागृती अभावी अनेकांना या आजाराने जीव गमवावा लागतोय। यावर नेमके काय उपाय आखायला लागतील पाहूयात हा रिपोर्ट। ही 4 वर्षांची झारा, तिची प्रकृती कायम बिघडलेली असायची। काही दिवसांनी रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या, त्यात जन्मतःच तिला थॅलेसेमिया असल्याचं निदान झालं। तेव्हा संपूर्ण कुटुंबच हवालदिल झालं। पण आता झारावर उपचार सुरू झालेत। हमको दूर हो जाता था ब्लड लाना और लगाना, इसके वहाँ पे खर्चा भी हमको 2-3 हज़ार रुपये आता था। इसलिए हम अब इधर मालूम हुआ तो इधर चालू करे हेडग्याल में, तो अभी अच्छा है। 4 वर्षांच्या फजललाही थॅलेसेमियानं ग्रासले। महिन्यातून 3दा त्याला रक्त द्यावं लागतं। घरची परिस्थिती बेताची। आणखी किती दिवस त्याला रक्त द्यावं लागेल याची कल्पना ना फजलला ना त्याच्या पालकांना। आज ना उद्या फजल बरा होईल याच आशेवर पालक फजलसाठी दिवस रात्र एक करतायत। टेस्ट अच्छा होता, उसकी वजह से दादाजी वाले में से हमेशा ब्लड वासिस लेके जाते थे हम, और एमजेम में चढ़ाते थे। फिर बाद में यहाँ पे सोसाइटी की चालू हो गई, मतलब तो तब से फिर यहीं से दादाजी वाले में चढ़ाते। या आजारानं छळ सोसणारी अशी अनेक लहानगी आहेत। त्यांच्याकडे फार फार तर 20 वर्षांचं आयुष्य। पण कधीतरी बरं होऊ या एकाच आशेवर उपचार सुरू असतात। एक नजर टाकूयात थॅलेसेमिया म्हणजे काय आणि तो कसा होतो यावर। थॅलेसेमिया रक्ताचा एक आजार आहे। रुग्णाच्या शरीरातल्या लाल पेशींचं आयुष्य फार कमी असतं। हा जन्मजात आजार आहे। पालकांकडून तो मुलांना संक्रमित होतो। यात मुलांना 10 ते 15 दिवसांनी रक्त द्यावं लागतं। हे उपचार आयुष्यभर करावे लागतात। मुलांचं आयुष्य फक्त 15 ते 20 वर्षांचं असतं। रक्त संक्रमणामुळे होणाऱ्या आजारांची शक्यता वाढते। HIV, कावीळीची शक्यता वाढते। थॅलेसेमियाचे 2 प्रकार असतात, मेजर आणि मायनर। मायनर असलेल्या व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगतात, पण मेजर असणाऱ्या व्यक्तीला ते शक्य नसतं। मायनर व्यक्तींनी लग्न केलं तर त्यांच्या मुलांना हा आजार जडण्याची शक्यता अधिक असते, आणि तोही मायनर नव्हे तर मेजर होण्याची शक्यता अधिक। या रोगावर उपाय नाही। महिन्यातून 3दा रक्त चढवणं आणि त्यासाठी किमान 10 ते 15 हजारांचा खर्च। हेच लक्षात घेऊन औरंगाबादमध्ये थॅलेसेमिया सोसायटी स्थापन करण्यात आली आहे। सोसायटीचे 250हून अधिक सदस्य आहेत। अनिल दिवेकर यांच्या मुलाला थॅलेसेमियाचं निदान झालं। तेव्हापासून या आजाराला हरवण्यासाठी दिवेकरांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। सोसायटी स्थापन करताना आम्हाला खूप काही प्रॉब्लेम्स आले, पण त्याच्यामधून आम्ही ते केलंच। शेवटी फायनली आम्ही 6 महिन्यामधून ते लागले, त्याला 6 महिन्यात आम्ही ती तयार केली, आणि तेव्हापासून आम्ही ब्लड सगळ्यात पहिले ब्लड फ्री केलं, आणि एका मुलाला एक ट्रीटमेंट आम्ही लागू केली, जी ती थॅलेसेमियाची ट्रीटमेंट आहे ती मुलांना मिळायला पाहिजे। थॅलेसेमियाच्या रुग्णांना उपचार मिळावा यासाठी औरंगाबादच्या दत्ताजी भाले रक्तपेढीनेही एक विभाग उघडलाय। 100हून अधिक रुग्णांना इथे मोफत उपचार दिले जातात। बोन मॅरो सारखा खर्चिक उपचार सर्वांनाच शक्य असतो असं नाही। We have started with giving the treatment. The only treatment is giving blood to them. Is that okay? So we have got 2-3 hematologists who are doing us a favor की जे आपल्याकडे येऊन ह्या सगळ्या मुलांना फ्री ऑफ कॉस्ट तपासतात। अशी एक मुवमेंट सुरू झाली की ज्याच्यामध्ये 235 लोक थॅलेसेमियाचे एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना स्टार्टिंग फ्रॉम ब्लड टिल ट्रान्सफ्युजन आपण सगळं फ्री ऑफ कॉस्ट देतो। यासाठी रक्तदात्यांची एक फळीही तयार करण्यात आली आहे। प्रत्येक रुग्णासाठी 8 जणांची एक टीम तयार करण्यात आली आहे। हेच दाते नेहमी रक्त देतात, जेणेकरून संक्रमणातून या रुग्णांचा बचाव होऊ शकतो। मला रक्तपेढीतून एक फोन आला की तुमचा रक्तगट हा थॅलेसेमियाच्या एका पेशंटला मॅच होतोय, तर तुम्ही रेग्युलर त्यांच्यासाठी डोनेट करणार का? तर मी तत्काळ त्यांना हो म्हटलो, आणि गेल्या 3 वर्षांपासून मी दर 3 महिन्यानंतर जसा मला फोन येतो आणि पेशंटला रिक्वायरमेंट असते त्याप्रमाणे रक्तदान करायला जातो। थॅलेसेमिया असणारे 50% मुलं वयाच्या 20 वर्षांआधीच मृत पावतात। भारतात सध्या 40 लाख थॅलेसेमिया मायनर मुलं आहेत, तर थॅलेसेमिया मेजर मुलांची संख्या 1 लाखाहून अधिक आहे। रक्त चढवून आजचं मरण उद्यावर ढकलणं हा या आजारावरचा उपाय नव्हे। लग्नापूर्वी फक्त एक रक्त चाचणी करणं आणि थॅलेसेमिया असल्यास लग्न टाळणं हाच यावरचा तुर्तास तरी उपाय आहे। औरंगाबादहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।